खूपच छान ॲटमॉस्फिअर आहे आज आणि पाण्याचा आवाजसुद्धा खूप छान येतो आहे. कृष्णेला भरपूर पाणी आहे सध्या. हे पहा, बंधाऱ्यावरून जाताना इतकं छान फोटोशूट होऊ शकतं. इथं बोटिंगची पण सोय आहे, पण सध्या बोटिंग दिसत नाही आहे आणि इथं खूप छान बोटिंगसाठी त्यांनी सुविधा केलेली आहे. तर मैत्रिणींनो, मी सुनीता आज तुम्हाला घेऊन चालली आहे बह्याच्या बेटावरती. बह्याचं बेट हे खूपच सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात आहे ते, आणि कृष्णेच्या पात्रामध्ये हे एक मंदिर आहे, महादेवाचं आणि हनुमानाचं आहे. खूपच छान आहे. आपण पाहत जाऊया ते, आणि इट्स टू गुड. रामलिंग बेट हे महाराष्ट्रातील इस्लामपूरपासून बहे गावाजवळ येतं. बहे गावापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीमध्ये हे एक रिव्हर आयलंड तयार झालं आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात तिथं खूप पाणी असतं. कृष्णेचं खूप मोठं पात्र पाहायला मिळतं आपल्याला इथे. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा इथं पाणी खूप कमी असतं तेव्हा आपल्याला विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. इथं खूप पक्षी येतात इथे. नदीच्या पात्रातील काळा पाषाण आपण पाहू शकतो. बऱ्याच ठिकाणी असे मोठे मोठे, म्हणजे ज्यावेळी पूर येतो त्यावेळी हे काहीच दिसत नाही, सगळीकडे पाणी दिसतं, पण पात्रात खूप मोठे मोठे दगड गोटे भरपूर दिसत आहेत इथे. मंदिराकडे जायचा हा एकमेव रस्ता आहे, दुसरा कोणताही रस्ता नाही आहे. त्यामुळे ज्यावेळी पावसाळ्यात पाणी खूप वाढतं त्यावेळी हा रस्ता बंद असतो, त्यामुळे आपण मंदिराकडे जाऊ शकत नाही. मंदिराच्या चारी बाजूला गर्द झाडी आहे, खूप छान ग्रीनरी आहे, खूप विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळत आहेत इथे, आणि त्याबरोबरच वानरसेना पण आहे बघा, कारण मारुतीचं मंदिर आहे इथं, आणि जिथं मारुतीचं मंदिर तिथं वानरसेना, रामाचं मंदिर जिथं तिथं सोबत मारुती, आणि मारुतीसोबत त्याची वानरसेना. पण मंदिराच्या जवळ पोचलो आहे आणि मी घेतला आहे नारळ अगरबत्ती, पण घाबरतच घेतलं आहे, कारण साईडला वानरसेना आहे, कधी ओढून घेऊन जातील हातातून कळणारसुद्धा नाही. त्यामुळं आपल्या खायच्या वस्तू आपल्या बॅगेत ठेवा.
मंदिराच्या आवारात छोटे मोठे स्टॉल पण आहेत. भेलचा स्टॉल दिसतोय, आईस्क्रीमचा गाडा दिसतोय आणि म्हणजे स्नॅक्स अवेलेबल आहे इथे. खूप जुनं मंदिर वाटतंय. म्हणजे शिवकालीन जे कमानी असतात त्या कमानीसारखी कमान वाटत आहे ही. तर या मंदिराच्या पाठीमागची आख्यायिका कथा अशी आहे की राम जेव्हा रावणाचा वध करून परत अयोध्येला निघाले होते तेव्हा त्यांनी महादेवाची अशी लिंग स्थापन म्हणजे अशी खूप सारी लिंग स्थापन केली होती. त्यापैकी हे एक लिंग. प्रत्येक मंदिरात शिवासमोर नंदी आणि रामासमोर मारुती असतो, पण या ठिकाणी मारुती रामाच्या पाठीमागे हात पसरून उभा आहे. हात पसरून म्हणजे बाहुपाश तयार करून उभा आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं की कृष्णेला वाटलं की जगाचा पालन करता आपल्या जवळ आला आहे, त्याचे जाऊन दर्शन घ्यावे म्हणून नदी जोरजोरात वाहू लागली. पण मारुतीला हनुमानाला वाटले की अशाने रामाची तपस्या भंग होईल आणि लिंग पाण्याखाली जाईल, म्हणून मारुतीने असे दोन्ही हात पसरून आपला बाहुपाश तयार केला रामाच्या भोवती आणि त्यामुळं कृष्णेचे दोन प्रवाह इथं तयार झाले आणि हे आयलंड तयार झालं, हे बेट तयार झालं. मारुतीच्या बाहुपाशामुळं त्याचं हे होऊन या इथल्या गावाला नाव प्राप्त झालं बहे. आणि रामानं स्थापन केलेलं लिंग, महादेवाचं लिंग, राम आणि महादेवामधलं लिंग, त्यामुळं या बेटाला नाव पडलं रामलिंग. तर हे मंदिर आहे मारुतीचं मंदिर. रामदास स्वामींनी जे 11 मारुती स्थापन केलेत त्यापैकी हा एक श्रेष्ठ मारुती म्हणून म्हटलं जातं या मारुतीला. या मारुतीची मूर्ती इतकी सुरेख आणि इतकी सुंदर आहे, म्हणजे अशी डोळ्यात भरते अगदी मूर्ती ती. माझ्या पाठीमागे तुम्हाला लेडीज ग्रुप दिसतोय, तो कोकणातून आला आहे. स्वामी रामदास स्वामींनी जे 11 मारुती स्थापन केलेत त्यांचं दर्शन करायला आज ते बह्याला आलेत. ते खूप दिवसापासून बाहेर फिरत आहेत. मंदिर परिसरात हे गणपतीचं मंदिर, खूपच छान गणपती आहे हा. म्हणजे या गणपतीचे डोळे खूपच वेगळे आहेत आणि खूप सुंदर प्रतिमा आहे गणपतीची. इथून आम्ही आता लक्ष्मण मंदिरला चाललो आहे. पुढे एक लक्ष्मण मंदिर आहे. आसपास छोटी छोटी खूप सारी मंदिर आहेत, त्यापैकी एक लक्ष्मण मंदिर आहे. तर चला आपण तिकडे जाऊया. हे मंदिर पण खूप जुनं दिसत आहे आणि म्हणजे लक्ष्मण मंदिर का म्हणतात त्याची काही माहिती मिळाली नाही,
पण इथे पण हनुमानाची मूर्ती आहे आणि महादेवाचं लिंग आहे इथं. इथून एक खाली छोटीशी पायवाट आहे, ती आपल्याला घेऊन जाते कृष्णा पात्रामध्ये. कृष्णेचं पात्र खूप छान इथं आहे. छोटासा धबधबा पण इथं तयार झालेला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात जरा जपून जा, खूप निसर्ड होतं इथं. खूपच सुंदर दृश्य आहे हे. खूप छान पाण्याचा जो प्रवाह आहे खूप जोरात आहे. इथं छोटासा धबधबा पण आहे. मस्त वाटत आहे इथं अगदी. फक्त पाण्यामध्ये म्हणजे पात्रामध्ये जास्त आतमध्ये जाऊ नका. बाहेर तुम्ही काठावरती खेळू शकता, कारण पात्रामध्ये खूप मोठे मोठे दगड आहेत आणि आपल्याला इजा होऊ शकते जर आपण पडलो तर. मग जे काय एन्जॉयमेंट करायची आहे ती बाहेरूनच करा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका सुंदरशा निसर्गरम्य परिसराला घेऊन पुढच्या वेळी. नमस्कार, मी सुनीता. बाय.